GT11 माकणे. मुनीतकडून मोबाईल जमा करायचा इथे. तर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. अमोल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. साखरे संघाकडून आपण बघतोय 2 धावा धावफलकावर. पहिल्याच चेंडूवर मात्र झेल सुटला आणि खूप मोठ्या खेळाडूला जीवनदान मिळतंय. प्रणय गरत गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज झाला. चेंडूला मात्र खेळलं जातं. एका धावेसाठी 3 चेंडू आणि 3 धावा. 3 सिंगलच्या साह्याने मात्र ह्या 3 धावा होताना आपल्याला बघायला मिळतात. GT11 माकणे. GT म्हणजे गौरव तारे. GT म्हटलं तर खूप मोठं नाव आहे. आपण बघतोय माकणे प्रीमियर लीगमध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स GTकडून आपल्याला बघायला मिळाला. सफाले पारगाव चॅम्पियन लीगमध्ये सुद्धा GT11 संघ आपल्याला बघायला मिळाला होता. यावेळेला मात्र अपूर्व गावड अपकमिंग यंगस्टार आहे. माकणे प्रीमियर लीग गाजवली. त्यानंतर सफाळे पारगाव चॅम्पियन लीगचा आयकॉन खेळाडू होता आणि काय सुरेख अप्रतिम मात्र फटकेबाजी अपूर्व गावड या खेळाडूकडून आपण बघितली. माकणे दत्तगुरू चषक माकणे इथे झालं. तिथे इन्फॉर्मेशन अशी आली होती की काय सुरेख गोलंदाजी केली होती. अमित पाटील कोपर या संघाविरुद्ध मात्र मेडन षटक हाताळलं होतं अपूर्वने. यावेळेला आपण बघितलं तर काय अप्रतिम कौतुक करावं लागेल अमोलचं. अमोलने तर सफाळे पारगाव चॅम्पियन लीग गाजवली. काय अप्रतिम फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली होती अमोलकडून. धावसंख्या आपण बघितली तर केवळ 3 धावा 5 चेंडूंचा खेळ होतोय. 2 सेट फलंदाज तगडे फलंदाज समोर असताना अशा पद्धतीची गोलंदाजी कौतुकास्पद. यावेळेला मात्र अप्रतिम अविश्वसनीय चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 1-1-1... पहिले षटकाच्या समाप्तीकर धावसंख्या आपण बघितली तर 3 धावा बिनबाद 3. जमेची बाजू GT11 माकण्यासाठी की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रणय याला विनंती करेन. खूप छान पद्धतीने खेळ आकारला गेला तर मी विनंती करेन प्रणय यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. मॅन ऑफ द मॅच आपण बघतोय आगरी चषक बिरवाडी 2023च्या माध्यमातून पर्व 6 जे सौजन्य केलं आहे सौ विशाखा विलास पाटील जे सदस्य आहेत ग्रामपंचायत बिरवाडी यांच्याकडनं मात्र सामनावीर आपल्याला ट्रॉफी बघायला मिळत आहे. यावेळेला मात्र प्रणय घरच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून जातोय मिड विकेटला. जिग्नेश पुढे सरसावला. चेंडूला फेकलं तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. नकुल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. नकुलने सुद्धा सुरेख कामगिरी केली होती. त्याच्यानंतर आपण अमोलचं पहिलं षटक बघितलं. साखरे सुपर लीगचा विजयी आयकॉन आपल्याला बघायला मिळतोय. एकविरा बॉयज साखरेचा आयकॉन खेळाडू होता आणि प्रथम क्रमांक पटकावला होता. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुरेख बघायला मिळालं. 1च धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. संत सुरुवात आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या जर आपण बघितली तर केवळ 6 धावा आहेत. हवेचा रुख जर आपण बघितला तर काय तेज हवा सुटलेली आहे आणि हवेच्या दिशेने चौकार षटकार आपल्याला बघायला मिळतील का. अपूर्व गावड त्यातपैकी एक खेळाडू आहे मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर.
अवळेला मात्र सुरेख फटका आहे, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र जिग्नेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार आहे आणि एक सोपा असा झेल आपल्याला बघायला मिळाला जिग्नेशच्या माध्यमातून. अपूर्व गावड बॅक टू डगआउट. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहन बघायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड पॉइंटला, त्याच्यानंतर आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरला, स्टेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह हे मोठे फटके आहेत रोहनचे. त्यानंतर आपण बघितलं तर मात्र फुलचा फटका पॉवरफुल खेळतोय, डीप मिड विकेटच्या वरून षटकार मारतोय. हे प्रामुख्याने फटके याच्या बॅटमधून येतात. यावेळेला आपण बघितलं तर मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू निघून जातोय. जिग्नेश पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत मात्र एकच धाव माघारी धाडलं जातंय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते. दुसरं षटक प्रगतीवर आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण बघतोय. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज. अवळेला मात्र सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 8 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. काय कमालीचं मात्र पॉवर प्लेचं हे स्वेल आपल्याला बघायला मिळतंय. 2 षटकं आणि किती धावा होतील पॉवर प्लेच्या ह्या 2 षटकांमध्ये हे बघणं महत्वाचं असेल. अवळेला मात्र स्टँडच्या वरून चेंडू निघून जातोय. 2 षटकांचा ॲक्युरेट खेळ संपतोय आणि 2 षटकानंतर GT11 माकणे मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण बघतोय. कागदोपत्री खूप स्ट्रॉंग संघ आहे, परंतु इथे मात्र 2 षटकामध्ये केवळ 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. या ऐकूया आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. प्रणय आणि रोहन या जोडीला मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. GT11 माकणेला आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रणयचं खेळणं खूप महत्वाचं आहे. एका बाजूने अमोल. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडालेला आहे आणि लँड झालंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा येतात. काय जबरदस्त मनगटाच्या साह्याने चेंडूला खेळलं गेलंय 6 धावांकरिता. वॉट शॉट, जबरदस्त प्रहार, चेंडू झालाय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर अमोल आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 6 धावा. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे, फेकलं जात आहे, तोपर्यंत 1 धाव आपल्याला बघायला मिळतंय. जर प्रणय खेळला तर मात्र सौरभला आज रात्री झोप येणार नाही, कारण खूप सोपा जेल होता. कारण सौरभकडून याच्या चुका होत नाहीत सहजासहजी. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुका होतात, परंतु सौरभ एक खेळाडू म्हणून खूप स्ट्रॉंग आहे. फिल्डर म्हणून आपण बघतोय नेहमीच पॉझिटिव्हपणा असतो त्याच्या अंगामध्ये, चपळाई आहे. यावेळेला बघा सीमारेषेवरून मात्र ते धावत गेला, चेंडूला अडवलं, चेंडू हातामध्ये घेऊन मात्र फेकला जातोय. ते मात्र चूक झालेली आहे आणि जोपर्यंत प्रणय मैदानात आहे तोपर्यंत हृदयाचे ठोके जोरात पडत असतील.
गोलंदाज पुन्हा एकदा मात्र अमोल गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. अवळेला मोठा फटका. प्रणय म्हणजेच जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतोय. पहिल्या चेंडूवर जखम झाली आणि आता मीठ टाकतोय त्याच्यावर, म्हणजे अजून त्रास झाला पाहिजे. येणारे प्रत्येक चेंडूवर धावा येतील आणि तसं मात्र त्रास होईल. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषी घरत इथे मात्र जॉईन झालेले आहेत आमच्या समवेत. बिरवाडी प्रीमियर लीग असो, आगरी चषक बिरवाडी असो, नेहमीच त्यांचं मात्र मोलाचं सहकार्य असतंय. आज स्कोरिंगच्या भूमिकेत बघायला मिळतात. समालोचन सुद्धा खूप छान पद्धतीने करतात आणि ॲज अ बॅटर म्हणून बिरवाडी प्रीमियर लीग गाजवलेली आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमोल आपल्याला बघायला मिळतोय. अव्वळेला मात्र बघूया सौरभच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुटला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजी, थँक्यू. शिकारीचा कुत्रा नाही का, त्याला वास आल्यानंतर शिकार सोडत नाही, तसा हा चेंडू आहे. एकदा की ठरवलं की या खेळाडूचा पिच्छा करायचा तर चेंडू मग त्याला कुठेही ठेवा, चेंडू त्याच्याचकडे जाणार. आणि हे तेच काम होताना आपल्याला बघायला मिळतंय. इथे मात्र वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. अप्रतिम चेंडूची सांगता होताना षटक क्रमांक 3 कंप्लीट होतात आणि धावसंख्या आपण बघितली तर 28, म्हणजे तब्बल 20 धावा आलेल्या आहेत या षटकाचा आपण विचार केला तर. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. तर सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना तसेच उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय की जेवण तयार आहे, आपण जेवण करून घ्यायचं आहे. जे खेळाडू सामने झाले असतील त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे अशी मंडळाकडून आग्रहाची विनंती आहे. राजू गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर आपण बघतोय आगरी चषक 2018 हे पहिलं पर्व आपण बघितलं आणि आज 2023 मध्ये आपण आलोय 6व्या पर्वामध्ये. या 5 पर्वामध्ये काय झालंय, कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला होता, अंतिम सामन्यात कोणता खेळाडू मालिकावीर ठरला होता, सर्व आपल्यापर्यंत पोहोचेल. यावेळेला रोहनच्या बॅट मधून आपण बघतोय आणि इथे मात्र आता कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. बघा चेंडू पिच्छा सोडत नाही अजूनपर्यंत सौरभचा. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. थँक्यू डीजे, थँक्यू. 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आकाश घरत आणि प्रणय घरत. आकाश घरत याच्याबद्दल बोलायचं झालं तर कुर्लाई सफाळे या संघाकडून मात्र कबड्डी खेळतोय. राज्य स्तरावर मात्र कबड्डी खेळून आलेला हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज राजू गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. अवळीला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट थोडीशी जमिनीला मात्र लागली जात आहे आणि याचंच कारण आपण बघतोय शॉर्ट लेगला चेंडू गेला निघून आणि एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. 29 धावा धावफलकावर आपण बघतोय. प्रणय घरत एका बाजूने आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने आकाश घरत 10 नंबरची जर्सी आपल्याला बघायला मिळते. तर 31 नंबरची जर्सी परिधान करून राजू गोलंदाजी मार्कवर. गाववळेला मात्र त्रिफळाची कौतुक करावं लागेल. यॉर्कर लेंथ प्रॉपरली यॉर्कर चेंडू कसा हाताळावा याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. कारण पायाच्या आणि बॅटच्या मध्ये चेंडू हाताळला गेला होता.
त्याच्यामुळे लेग बिफोर वाचवण्यासाठी प्रणय घरतने मात्र पाय बाजूला केले, परंतु एस्टनचा वेध घेत चेंडू मात्र थेट एस्टनवर गेला आणि ते मात्र गडी बाद होताना राहुल घरत मॅन फ्रॉम सरावली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कुठेतरी आपण बघतोय थोडीशी स्माईल आपल्याला बघायला मिळते, कारण आमचे कॅमेरामॅन खूप हुशार आहेत. सौरभला दाखवलं जातं इथे आणि सौरभच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे त्याचं कारण काय आहे तर प्रणय घरत मैदानाच्या बाहेर गेलाय. कारण 2 झेल सुटले होते आणि लॉलीपॉप जेल होते असं पण नाही, एकदम लॉलीपॉप म्हणजे हातामध्ये लॉलीपॉप असला की तो सुटत नाही खाल्याशिवाय, तसं जेल होते हे आणि जेल सुटलेले होते. गोलंदाज पुन्हा एकदा राजूचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता, अप्रतिम चेंडू मात्र लेंथवर हाताळला होता. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची मात्र सांगता झाली होती. चेंडू क्रमांक आपण बघितला तर 3रा होता. विकेट 1 आणि विकेट असे 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल राजू. 28 धावा 3 षटकांच्या खेळानंतर होत्या. आता आपण बघतोय 29 धावा आहे 3 चेंडूंच्या समाप्तीखेर. यावेळेला राहुल घरत सुरेख फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. राहुल घरतचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण मागच्या 3 वर्षापूर्वी आपण बघितलं तर काय स्ट्रॉंग झोन होता, काय फटके होते याच्या बॅटमधून, परंतु यावेळेला कुठेतरी मागील वर्षापासून थोडंसं मात्र आउट ऑफ फॉर्म बघायला मिळतो आपल्याला. परंतु यावेळेला मात्र तो फॉर्म परत येईल का? बिरवाडीचं मैदान लकी मैदान म्हणून म्हटलं जातंय राहुल घरतसाठी. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इथे मात्र जिग्नेश पुढे सरसावला. डाव्या हाताचा हा क्षेत्ररक्षक आपण बघतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला फेकलं तोपर्यंत 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. आकाश घरत आणि राहुल घरत ही घरत बंधूंची जोडी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये राजू. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाश घरत क्वालिटी ब्रँडेड षटकार येतोय, कारण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला तेव्हाच लिहिल्या गेल्या होत्या त्या चेंडूवर 6 धावा. काही प्रॉपरली टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4 षटक कंप्लीट होतात आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 38 धावा. 2 स्टार आपण बघतोय साखरेचे, जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय. आग्रे एप्पलचं टी शर्ट परिधान करून मात्र काय सुरेख ड्रीम बॉय चषकाचे मात्र हे सर्व आहेत आणि ही सुरुवात होती. यावेळेला मात्र खूप छान ऑर्गनाइज होतं. नक्कीच पुढच्या वर्षी आम्हाला त्याने आश्वासन दिलंय की याही पेक्षा दमदार अशी ड्रीम बॉय चषक ही स्पर्धा आम्ही ऑर्गनाइज करू. यावेळेला मात्र साहिल पाटील यांच्यावर पूर्णपणे मात्र कॅमेरा फोकस केला जातोय. त्यांच्या समवेत आमचे साथी समालोचक आदेश पाटील आपल्याला बघायला मिळतात. स्मितास्य दोघांच्या सुद्धा चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज पण एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर, कारण मुनीत कुडू याच्यासाठी ओळखला जातोय. पूर्णपणे प्रेक्षक मैदानावर आहेत त्या सर्वांना टिपलं जाते या कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि ही खासियत आहे. त्यामुळेच पाटील नेटवर्क नुसतं नाव नाही तर ब्रँड तयार झालंय. अवळीला मात्र जिग्नेश सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू इंटू द गॅप 4 धावांसाठी चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 42. 42 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. ड्रीम बॉईज चषक हे टायटल होतं आणि त्यानंतर मात्र ड्रीम बॉईज हा संघ उद्याला आला. जबरदस्त मात्र मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण बघतोय. अपकमिंग यंग स्टार, यंग टॅलेंट, साखरे गावचं भविष्य. यावेळेला काय कमबॅक केलंय जिग्नेशने, कौतुक करावं लागेल जिग्नेशचं. अप्रतिम, पूर्णपणे मात्र बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असते मैदानाच्या आतमध्ये जिग्नेशचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काही सुरेख अप्रतिम आपण बघतोय. फटकेबाजी सुद्धा चांगली करतोय जिग्नेश. वेळ आली तर फलंदाजीला मात्र चांगल्या धावा
च्या बॅटमधून बघायला मिळतात. यावेळेला राहुल घरात झेल होईल का चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू डगआउट. काम केलंय जिग्नेशने आपलं, काय अप्रतिम. एका चांगल्या खेळाडूला मात्र माघारी धाडलंय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू. भूपेश गावड न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आणि मॅन इन फॉर्म आहेत. मॅकनी प्रीमियर लीग सलामीला यायचे आणि काय सुरेख फलंदाजी होत होती भूपेश गावड यांच्याकडून. तंत्रशुद्ध फटकेची निवड केली जायची. बॅकवर्ड पॉईंटला काही चौकार मारायचे माखणी प्रीमियर लीगमध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं तर डीप मिड विकेटच्या वरून षटकार सुद्धा आले होते. कव्हर ड्राईव्ह काय सुरेख खेळली होती. आज गरज आहे संघाला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये भूपेश गावड यांच्या बॅटमधून 1-2 चौकार येतील का, आपल्या लौकिकाला साजेसा खेळ होईल का, की एक सेट फलंदाज आकाश घरत नॉन स्ट्राईकला उभा आहे त्याला स्ट्राईकला नेतील. हे सगळं मात्र खूप महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. गोलंदाज पुन्हा एकदा जिग्नेश गोलंदाजच्या मार्कवर. अवळेला मात्र बघूया इथे स्ट्राईक दिली जाते आकाशला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र सुरेख आणि अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतंय. येणाऱ्या IPL स्पर्धेमध्ये मात्र काही नवीन रूल आलेले आहेत. खूप जबरदस्त मात्र इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरुवात होणार आहेत. आणि ST रक्षकाने जर गैरवर्तन केलं तर डेड चेंडू आणि 5 धावांची पेनल्टी असेल. नवीन नियम आपल्याला बघायला मिळतात IPL मध्ये. त्याच्यानंतर खेळाडूने गैरवर्तन केलं तर डेड चेंडू घोषित केला जाईल, 5 धावांची पेनल्टी असेल. प्रत्येक षटकासाठी वेळ ठरवलेली आहे आणि त्या वेळेत षटक पूर्ण झालं नाही तर सर्कलच्या बाहेरचा एक खेळाडू प्रत्येक षटकासाठी मात्र मध्ये घेण्यात येईल. म्हणजे काही बदलते नियम या IPL साठी लागू होतील. आणि इथे मात्र आकाश घरतला का स्ट्राईकला आणलं आणि मी स्वतः का बाद झालो याचं उदाहरण देताना आकाश घरतने दर्शवलंय की माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मी हे करू शकतो. 6 धावा येतात. खूप महत्त्वपूर्ण षटकार GT11 मागण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट चेंडू हाताळला होता. 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल मिस्टर जिग्नेश. यावेळेला आकाश घरच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. 54 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष समोर असेल ते म्हणजेच साखरे संघासाठी. अग्रिचषक बिरवाडी 2023 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्रिचषक बिरवाडी. 30 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांचं लक्ष समोर आहे. आणि या 55 धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील हे सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर आदित्य पाटील सरांना. अवळेला आपण बघतोय. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना असेल चला दोन्ही संघाने कर्णधाराने यायचं आहे इथे. चला ड्रीम बॉयज साखरे आणि सरगम CC सरपाडा दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. तिथे टॉस बॉक्स मध्ये आदिजी पाटील साहेब जोडले जातील. आदरणीय रुपेजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे पुढील सामन्याची. कारण तुम्ही साखऱ्यामध्ये आम्ही आल्यानंतर आमच्या हातून करतात. आज बिरवाडीमध्ये तुम्ही करा. परतफेड लगेच केलेली बरी. धन्यवाद मनोजी पाटील साहेब. चला दोन्ही संघाचे कर्णधार. चला 2 कर्णधार एकविरा बॉयज साखरे आणि सरगम सरपाडा CC आदिजी पाटील साहेब जोडले जातील.
धन्यवाद मनोजजी पाटील. ड्रीम बॉईज साखरे संघ आणि त्यांच्या गेस्ट सरगम सीसी सरपडा वेलकम. रुक्वेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. बॉईज साखरे आणि त्यांच्या सरगम सीसी सरपडा हे दोन्ही संघ खेळताना बघायला मिळतील. नाणेफेकी होते. टॉस एकदा आपण दाखवायचा आहे. एके ठिकाणी बघायचं झालं तर आगरी चषक आणि दुसऱ्या ठिकाणी बिरवाडी. तर तुम्हाला आगरी चषक किंवा बिरवाडी असा कॉल करायचा आहे. आगरी चषक असा कॉल आहे आणि आगरी चषक असा कॉल आलेला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे सरगम सीसी सरपडा या संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघापुढे या अगोदर तुम्ही कधी खेळले आहेत? खेळलो आहे. नक्कीच रिझल्ट काय आहे? नक्कीच किती सामने खेळलेले आहेत? किती सामने तुम्ही विजयी झालेले आहेत? रिझल्ट इक्वल आहे. नक्कीच रिझल्ट इक्वल आहे. तर इथून मात्र सर करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आज बघताय आपण आगरी समाज आहे आणि आगरी समाजाकरता आज यंदाचा हंगाम आपण बघतोय. बिरवाडीच्या मैदानावर खेळताना कसं वाटेल? खूप सुंदर मैदान आहे आणि आयोजन पण खूप छान आहे. खेळायला मजा येईल. नक्कीच एकंदरीत आज आगरी समाज एकवटला जातोय. तुमच्या संघाकडनं यंदाच्या वर्षी चांगली कामगिरी होते. सरपाड्याच्या मैदानावर आगरी चषक सुद्धा आपण बघितलेला आहे. तर नक्कीच शुभेच्छा देईन तुला. आणि नक्कीच मी वळतोय ड्रीम बॉईज साखरे या संघाकडनं. यंदाच्या हंगामामध्ये तुमच्याकडे सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा झाल्या. कसं वाटतंय आज एकंदरीत? आज खऱ्या अर्थाने समाजाकरिता वेळ देत असताना समाजाच्या संघाकरिता आज आपण वेळ देत आहेत. कसं वाटतंय या मैदानावर येऊन? खूपच छान वाटते, कारण आम्ही पहिल्यांदाच बाहेर खेळत आहेत. तर आमची खूप लहान टीम आहे म्हणजे, आणि फर्स्ट टाईम आम्ही आगरी समाजामध्ये खेळत आहेत. तर खूपच छान वाटत आहे. नक्कीच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या जे पद्धतीने प्रत्येक खेळाडूला वाटत असेल की या मैदानावर आपण खेळले पाहिजेत, कारण की काय जेवढं कौतुक करावं आयोजकांचं तेवढं कमी आहे. एक चांगलं मैदान आणि त्या मैदानावर तुम्हाला खेळायला संधी मिळते. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर हे होते सरगम सीसी सरपाडा आणि त्यानंतर ड्रीम बॉईज साखरे संघ. तर नक्कीच सरगम सीसी सरपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळाला. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये, तिथे आम्ही पुन्हा एकदा रुजू होतोय तर थेट समालोचन यांकडनं. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. GT11 माकणे आणि त्यांच्या गेस्ट एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे हा संघ खेळताना आपण बघतोय. 54 धावा प्रथमतः आपण पहिल्या इनिंग्समध्ये बघितल्या 5 षटकांमध्ये आणि 55 धाव्यांचं लक्ष हे समोर ठेवलं होतं एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे या संघाकडनं. आकाश घरत याचं कौतुक करेल, कारण की शेवटच्या एंड मुवमेंटला आला आणि काय चांगल्या पद्धतीने आपण बघितलं. स्ट्राईक रेट सुद्धा खूप मेंटेन केला चांगल्या पद्धतीने आणि एक आपण बघतोय फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं, ते म्हणजे GT11 माकणे या संघाला. एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे हा संघ आपण बघतोय सेकंड इनिंग्समध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी सुरुवात खराब स्वरूपाने आपण बघतोय, कारण की फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशयाला आपल्याला जाताना बघायला मिळतोय. अजूनही एकही धाव लागली नाहीये बोर्डवर, परंतु एक गडी बाद अशी अवस्था आपण बघतोय एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे या संघाची. नक्कीच आपण बघतोय माकणे आणि त्यांच्या गेस्ट एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे हा संघ खेळताना बघतोय. 55 धाव्यांचं लक्ष असताना स्ट्राईक अँड गोलंदाज प्रणय याला आपण बघू शकताय. तर एक जबरदस्त हर होणारी खेळाडू कमी वेळेत कमी कालावधीमध्ये काही चांगल्या पद्धतीची कामगिरी सातत्याने खेळताना आपण या खेळाडूला बघितलेलं आहे. फलंदाजीमध्ये थोडंसं बघायचं झालं तर प्रणय घरत नक्कीच सुरुवातीला झेल सोडले होते, परंतु त्या झेलचा जास्त फायदा घेऊ शकला नाही. परंतु आता मात्र गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करताना बघायला मिळतोय. यावेळेस आपण बघतोय प्ले अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न पंच सिग्नल देत आहेत. खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आता मात्र सांघिक खातं उघडलं जात आहे. अवांतरच्या धावेने एक धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट केली जाते. अजून सुद्धा मात्र आपण बघतोय 55 धाव्यांचं लक्ष हे समोर असताना
यावेळेस थोडंसं बघायचं झालं तर कॉन्सन्ट्रेट खच्चीकरण डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच परतीच्या प्रवासाला लागावं लागलं असतं, परंतु पंच पुन्हा एकदा सिग्नल देत असताना खराब चेंडूचे सिंगल वारंवार आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 धावा. पहिला चेंडू आपण बघितला निर्धावाला, तदनंतर मात्र विकेट जात असताना आपण बघितलं, तदनंतर सलग आपण बघतोय चेंडू वाईटच्या स्वरूपाने मात्र फेकले जात आहेत. 1+1 अशा 2 धावा स्कोरवर अंकित केल्या जातील. धावफलक 3 या धावसंख्येवर आपण बघतोय. स्ट्राईक एंड बॅटर मिस्टर धनु याला आपण बघू शकताय, नॉन स्ट्राईक एंड बॅटर मिस्टर सागर याला आपण बघताय. यावेळेस ऑन साईडला वळवलं गेलं होतं. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुरेख पद्धतीने फील्ड करतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 4 या अंकांवर आपण बघू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय सज्ज होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गडी बाद झाला. गडी बाद झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर सागर आणि धनु आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. यावेळेस पुन्हा त्या शरीरापासून दूर खेळला जातोय. बॅटची एज लागली जाते. तत्पूर्वी पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं कौतुक करेन प्रणय याचं, कारण की सुरुवातीचे 2 चेंडू चांगले हाताळले होते, त्यानंतरचे 2 चेंडू बघायचे झाले तर खराब फेकले होते, परंतु आता चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावफलक 5 या अंकांवर आपण बघू शकतायत. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 55 धावेंचं लक्ष हे समोर असताना पुन्हा एकदा प्रणय या द विकेटने यावेळेस पॅडवर चेंडू आदळलेला आहे, परंतु पुन्हा एकदा बॅटचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. तत्पूर्वी बघायचं झालं तर 1 धाव स्कोर कार्ड अंकित केले जातील. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना एक ठिकाणी बघायचं झालं तर विशालजी नाईक याला आपण बघू शकतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्यानंतर अजितजी म्हात्रे एक अष्टपैलू कामगिरी त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूंनी केलेली आहे. आणि आज वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आज बघतोय आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी सातत्याने करत असताना पुन्हा एकदा यावेळेस स्विंग अँड मिस डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी, ॲक्युरेट गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्याला म्हटली जाते प्रणय घरतच्या माध्यमातून. क्या बात आहे यार, जबरदस्त गोलंदाजी फिगर. धावसंख्या 6 या धावसंख्येवर 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे या संघाच्या. धन्यवाद डीजे. खूप सुरेख सॉंग वाजवलं जातं डीजेच्या माध्यमातून आणि नक्कीच यंदाच्या वर्षी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत मात्र राज्य गीत म्हणून घोषित करण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रीयांसाठी मात्र ही गर्वाची बाब आपल्याला बघायला मिळते. नक्कीच जेवणाची व्यवस्था केलेली आहे अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या मागे. तर जे कोणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत तदनंतर खेळाडू जे जेवायचे राहिले असतील त्यांनी कृपया करून जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यावेळेस शरीरापासून दूर खेळला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रणय मात्र चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होईल. तंबूच्या आशेला जात असताना एकविरा साखरे या संघाला लागलेला दुसरा हादरा. धन्यवाद. आगरी म्हणजे गोडवा, आगरी म्हणजे प्रेम, आगरी म्हणजे संस्कार, आगरी म्हणजे आपुलकी आणि आगरी म्हणजे माणुसकीचं माहेरघर अशी संपूर्ण स्पर्धा आज आपण खेळताना बघतोय. या आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून पर्व 6चं ही दर्जेदार आणि शानदार आयोजन. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच समालोचन कक्षेतून येत असताना, परंतु या मैदानावर माझं हे वर्ष दुसरं आहे आणि नक्कीच बिरवाडीची एक खासियत आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावर आम्ही येतो तेव्हा तेव्हा मात्र कुठलाही प्रेक्षक कुठलाही खेळाडू हा उपाशीपोटी घरी जात नाही. ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि कौतुक करावं लागेल बिरवाडीकरांचं, कारण की प्रत्येक प्रेक्षकांचं मात्र या ठिकाणी आपण बघतो या खूप चांगल्या पद्धतीने पाहुणचार करत असताना.
यावेळेस आपण बघतोय स्वैर मारा करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हाय हॅलो टाटा बाय बाय करत विसावला जातो यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच प्रणय यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. 6 धावा पत्र त्या षटकामध्ये आपण बघितल्या. दुसरं षटक अपूर्व हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस केलं जाते. जबरदस्त स्ट्रोक, हवा के साथ साथ घटा के संग संग 6 धावा. धन्यवाद. जबरदस्त आखू टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅकफुटला गेले आणि सरळ रेषेत येऊन चेंडूला सरळ फेकून दिलं. डीप मिड विकेट आणि काऊ कोणाच्या अगदी मधोमध 6 धावा आपण बघितल्या. या 6 धावेची संघाची धावसंख्या 12 या अंकांवर आपण बघू शकता. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर विकी याला आपण बघू शकता स्ट्राइक एंड फलंदाज. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर आहे, परंतु बराचसा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आपण बघतोय. 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावफलक 13 या अंकांवर आपण बघू शकतायत. नक्कीच टेनिस विश्व आपण बघतोय आज खूप पुढे जात असताना. जसं क्रिकेट पुढे जाते तसं नवनवीन नियम आत्मसात करणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लाइस, जबरदस्त प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा. धन्यवाद. काय जबरदस्त परफेक्ट शॉट, फुल पॉवरफुल आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला डीप मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी विकी यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार विकी याच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त षटकार क्रमांक 3, वाघाची दहाड, फोडलाय पहाड, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा. धन्यवाद. धावफलक या बॅक टू बॅक 3 षटकारांशी जाऊन पोहोचले तब्बल 25 या अंकांवर आणि इथून मात्र जिंकण्यासाठी अजून सुद्धा 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावेंची गरज. म्हणूनच मी म्हटलं होतं ना, वादळापूर्वीची जी शांतता होती ना ती परव्या षटकामध्ये आपण बघितली. आता दुसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त फलंदाजी, जसा विकी मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी आणि नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन विकी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेस आपण बघतोय दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे, परंतु थोडासा चेंडू बाहेरून आतमध्ये वळतोय आणि त्या कारणास्तव आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता. आपण बघतोय ॲक्युरेट षटक हाताळलं जात आहे मिस्टर अपूर्व यांच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकविरा बॉईज युवा क्रांती साखरे हा संघ जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. अजून सुद्धा जिंकण्यासाठी येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूगुणी 30 धावेंची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. थोडासा सामना बघायचा झाला तर दोन्ही संघांकडे दोलान्मय अवस्थेमध्ये आहे, परंतु क्रिकेट आहे. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत भविष्यवाणी करणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट. या देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. डीजे धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अग्री चषक बिरवाडी 2023 मध्ये.
वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा प्रणय घरतेला आपण बघू शकता. यावेळेस बघतोय आपण स्वैर मारा बराचसा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केला जातोय, पण अजितजी मात्रे दर्शवत असताना खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बघा पहिल्या षटकामध्ये नक्कीच प्रणय याने चांगली गोलंदाजी केली होती. पहिले षटक नक्कीच पॉवर प्लेचं आपण बघायचं झालं तर चांगलं हाताळलं गेलं होतं, परंतु दुसरं षटक थोडंसं महाग. यावेळेस चांगलं कमबॅक आपण बघतोय तेज, आणि त्यानंतर आपण बघतोय थोडंसं आउटसाईड ऑफस्टम्प चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न प्रणय यांचा आपण बघतोय. सुरेख गोलंदाजी प्रणयाच्या माध्यमातून. धावसंख्या 26 या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूगुणी 29 धावींची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र सॉफ्ट हँडने परिपूर्ण डिफेन्स पद्धतीने खेळलं जात आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर मिस्टर सागर याला आपण बघू शकतायत. विकी नक्कीच आपण बघायचं झालं तर ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार या अगोदर आपण बघितलंय. चांगला खडपूर समाचार आयुष्याच्या गोलंदाजीवर बघायला मिळाला, आणि आतापर्यंत आपण बघतोय चांगल्या स्थितीमध्ये साखरे हा संघ येऊन पोचतोय, कारण की अजून सुद्धा 16 चेंडू आहेत. 16 चेंडू कोणी 28 धावींची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय बदल करत असताना प्रणय घरतेला आपण बघू शकतायत. आता मात्र लॉंग ऑन घेतला जात आहे, तदनंतर लॉंग ऑफ थोडंसं आपण बघतोय स्ट्रेट पद्धतीने. तदनंतर डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आहे, तदनंतर डीप मिड विकेट बघू शकता. यावेळेस ऑन साईडला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करेल, तत्पूर्वी मात्र चुकी होत आहे. चुकीला माफी नाहीये. अति घाई संकटातनी चेंडू निघून गेलाय. 4 धावा. धन्यवाद. अशा चुका कराल तर नक्कीच महागात पडतील, कारण की जेव्हाप्रमाणे बघायचं झालं तर धावसंख्या तुमच्याकडे कमी आहे आणि उधळणपट्टी जास्त स्वरूपाने बघायला मिळत आहे, कारण की क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं बघायचं झालं तर फंबल झालं, आणि फंबलचं कारण 4 धावा या स्कोर कार्डवर अंकित केले जातील. धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर. यावेळेस जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये खेळला जातोय. हवा आहे. आकाश घरत जज करत असताना काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं जातं. एन मुवमेंटला चेंडूला मात्र त्या ठिकाणी षटकारापासून तर वाचवलं जात आहे, आणि नक्कीच टाळ्यांचा गजर आकाश घरत यांच्यासाठी. जबरदस्त एफर्ट लावत असताना 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. हेच तर खूप गरजेचं असतंय. जरी सुद्धा 11 खेळाडूंमध्ये एखादा खेळाडू खचला तरी सुद्धा दुसऱ्या खेळाडूने त्याला साथ देणं खूप गरजेची गोष्ट आहे. जबरदस्त एफर्ट आकाश घरत याचं कौतुक करेन. पुन्हा एकदा ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला जातोय. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेशी धावफलक जाऊन पोचले 34 या अंकांवर. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण बघतोय 13 चेंडू आहेत, आणि 13 चेंडू गणिक 21 धावेंची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघाला समान सुवर्ण संधी आहे, परंतु इथून जो संघ चांगली कामगिरी करेल, चांगला खेळ करेल, तोच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना बघायला मिळेल. कारण की खेळाल तर वाचाळ या तंत्रांवर आजकालचं क्रिकेट आहे, आणि ती तंत्र आत्मसात करणं खूप गरजेची गोष्ट आहे. या अगोदर आपण बघितलं आकाश घरत काय जबरदस्त एफर्ट लावले गेले होते. त्याच्या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चुकी झाली होती, परंतु ती चुकी भरून काढली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. यावेळेस आकाश घरत तैनात आहेत. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, आणि यस इट इज. तर फलंदाज बाद होईल. सागर याच्या खेळीला पूर्ण विराम. धन्यवाद. लक्षात असू द्या इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12, आणि 12 चेंडू गणिक 21 धावेंची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट आपण बघतोय 10.50च्या घरामध्ये, आणि नक्कीच 12 चेंडू आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 21 धावा. म्हणूनच मी म्हटलं होतं तोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण लेखाजोखा सांगू शकत नाहीये, कारण की तर्क वितर्क इथे फेल आहेत, कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम सातत्याने आपण बघतोय. नक्कीच आज पालघर जिल्ह्यामध्ये खूप छान पद्धतीने क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. नुकताच आपण पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुद्धा बघितली. सरपाड्याच्या मैदानावर आपण आगरी समाजाची आगरी प्रीमियर लीग सुद्धा बघितली. तदनंतर यंदाच्या हंगामामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा लीग फॉर्मॅटने सुद्धा आपण बघत आलेले आहोत. नक्कीच 1 ऑगस्ट 2014 पासून ठाणे या भल्या मोठ्या शहरापासून मात्र पालघर हा जिल्हा विभाजित झाला. तदनंतर पालघर जिल्ह्याने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये बघायचं झालं तर 29,69,699 एवढी लोकसंख्या पालघर जिल्ह्याची आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये टोटली 8 तालुक्यांचा समावेश आपल्याला बघायला मिळतोय.
टोटली क्षेत्रफळाचा विचार करायचा झाला तर 4,69,699 हेक्टर एवढं क्षेत्रफळ पालघर जिल्ह्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, ज्यामध्ये टोटली 1008 गावं, 3,818 पाडे आणि 477 ग्रामपंचायतीचा समावेश असा मात्र पालघर जिल्हा आज आपल्याला बघायला मिळतोय. 12 चेंडू 21 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॅक टू द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. लॉंगाचं क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी होते, परंतु दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रकारचा रिक्स आपल्याला बघायला मिळत नाहीये. अजून सुद्धा 11 चेंडू आणि 11 चेंडूकडे 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. 11 बॉल्स रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन ओ द विकेटने. यावेळेस कुठल्याही प्रकारचा छेडखाणी करण्याचा प्रयत्न नाही आहे, परंतु नक्कीच ॲक्युरेट चेंडू हाताळले जात आहे सचिन यांच्या माध्यमातून. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र थोडंसं दबाव आणि प्रेशर निर्माण करेल साखरी या संघाकरिता, आणि इथून निर्धाव चेंडू जेवढे जास्तीत जास्त फेकले जातील तेवढं बेनिफिट जी T11 माकणे या संघासाठी बघायला मिळेल. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक, फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. दिस इज अ ब्युटिफुल हिट, ह्यूज सिक्सर. 6 धावा. नक्कीच सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट मैदान के अंदर खेलता है. धावसंख्याचा विचार करायचा झाला तर 41 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा गोलंदाज षटकार येतोय. जबरदस्त फटका सौरभ याच्या बॅटमधून येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटची लिडिंग एज लागली जाते. स्वतः यष्टी रक्षक त्या ठिकाणी पुढे येत असताना एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेनेशी आपण बघतोय या धावफलक जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवर. अजून सुद्धा येण्यासाठी 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू गणिक 13 धावेंची गरज. थोडासा सामना आपण बघतोय एन मोमेंटला जात असताना, परंतु अजून सुद्धा विकी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून 3 षटकार आपण बघितले मागच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलं जात आहे. प्रणय घरत त्या ठिकाणी फील्ड करतोय. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण बघतोय 7 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. 7-12 मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन आपण बघतोय. यंदाच्या हंगामामध्ये 7-12 ज्याच्या नावावर निघाला आणि नक्कीच त्याला मात्र लॉटरी बघायला मिळाली, कारण की नॅशनल हायवे आपण बघतोय या बडोदा ते मुंबई असं नॅशनल हायवे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या 7-12 खूप इम्पॉर्टंट आपल्याला बघायला मिळाला. यावेळेस पाहिलं न्याहाळलं, परंतु नक्कीच पंच दाद देत नाहीये. अगोदरच तुम्ही शफल झाले, प्ले झाले, त्या कारणास्तव पंच त्या ठिकाणी दाद पिटाळून लावतायत. षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण बघतोय. एकविरा बॉईज युवा क्रांती संघ जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवर. लक्षात असू द्या अजून सुद्धा येण्यासाठी जिंकण्यासाठी 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू गणिक 12 धावेंची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. आपण थोडा आता मंचावर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करूया. माननीय श्री नरसिंह जनार्दन पाटील आगरी समाजाचे सरचिटणीस इथे उपस्थित आहेत. मी शाखाध्यक्ष श्री धनेश ठाकूर यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद पाटील साहेब. तसेच पुढचे मान्यवर मान्य श्री अरविंद पाटील आपल्या आगरी समाजाचे कोषाध्यक्ष उंबळी गावचे रहिवासी. मी विलासजी किणी साहेब यांना मी विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद पाटील साहेब. तसेच मान्य श्री रमाकांतजी पाटील उमरी शाखाध्यक्ष इथे उपस्थित आहेत. तर मी राजेंद्र गावड यांना विनंती करेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
धन्यवाद पाटील साहेब. तसेच मी श्री जयवंत पाटील साखरे गावचे पारगाव गटाचे गटाध्यक्ष आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की श्री अनिल ठाकूर यांना विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद जयवंत पाटील साहेब. तसंच श्री कमलाकर तरे साहेब आहेत, उंबळी गावचे कार्यकर्ते आहेत. श्री विलासजी किनी साहेब यांना मी विनंती करेन की त्यांचं पण पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद तरे साहेब, आपण इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल. तसंच श्री परशुरामजी पाटील शिवकृपा मंडप अँड डेकोरेटर्स ह्याचे सर्व इथे उपस्थित आहेत. तर मी विलास पाटील आपले शाखा सदस्य यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद परशुराम पाटील साहेब. तसेच श्री भारत रामचंद्र ठाकूर बिरवाडी गावचे शाखाध्यक्ष बहुजन विकास आघाडी इथे आलेले आहेत. तर मी श्रीकांतजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद ठाकूर साहेब. तसेच आपल्याकडे प्रख्यात मिमिक्री करणारे नाना पाटेकर टेंबोडे गावचे रहिवासी, तर ललित वजे उर्फ नाना पाटेकर